किंवा या ह्याच्यामध्ये की त्याची आपल्याला एक प्रकारे स्ट्रेंथ वाढवायची आहे, ओके, कार्यक्षमता वाढवायची आहे. तर त्यासाठी हा जो इंडेक्स आहे हा महत्वाचा आहे. ठीक आहे, तर याला धरून आपल्याला हे लिहिणं अपेक्षित आहे. कुठे याचं रेफरन्स कुठे सापडतो आपल्याला? रेफरन्स कुठे सापडतो? सेकंड मध्ये इथं प्रश्न कशा विचारलेला आहे? तू लिहिलंस का नाही? आणलं लिहून? कितना लिखा? 2 लिखे. ओके, दिनभर दररोज अवरेजचे 2 म्हटल्यानंतर तर तुला मग अजून 7-8 दिवस लागतील. तर प्रश्न आहे लोकल सेल्फ गव्हर्नर, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रश्न आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर 13 नंबर क्वेश्चन बघू आपण. हे पंचायत राज योजनेत, प्रश्न काय आहे याच्यामध्ये की पंचायत राज योजनेत ग्रामपंचायतीचे स्थान व महत्व सांगा. ओके, आपल्याला हा 15 मार्काचा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द पोझिशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ ग्रामपंचायत. ओके, त्या ठिकाणी ग्रामपंचायत इन द पंचायत राज सिस्टीम. ओके, तर आपल्याला कशाचा इम्पॉर्टन्स सांगायचा आहे? सिंपल, या ठिकाणी पंचायत राज आपल्याला या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतीचं जे महत्व आहे हे या ठिकाणी आपल्याला विशद करायचं आहे किंवा एक्सप्लेन करायचं आहे. आता यामध्ये ग्रामपंचायत, पहिली गोष्ट तर काय आहे? ग्रामपंचायत एक असते ग्रामपंचायत आणि एक असते ग्रामसभा. ग्रामपंचायत. तर या ह्याच्यामध्ये ग्रामसभा जी आहे किंवा या ठिकाणी ही ग्रामसभा म्हणजे काय आहे की यामध्ये कोणाचा सहभाग होतो? सर्व प्रौढ मतदारांचा सहभाग होतो. ओके, ग्रामसभा. प्रौढ मतदार म्हणजे कोण? ज्याचं वय किती आहे? प्रौढ म्हणजे की मतदानाचा अधिकार कोणाला आहे? तुम्ही केलं असतं ना मतदान, ठीक आहे, मतदानाचा अधिकार प्रौढ. ओके, ज्याचं वय किती आहे? 18 वर्ष आहे, तर तो ग्रामसभेचा काय आहे? सदस्य आहे. आणि यामध्ये की ग्रामपंचायत म्हणजे काय आहे किंवा की ग्रामपंचायतसाठी जे निवडून दिलेले सदस्य आहेत त्यांची या ठिकाणी काय असते? ग्रामपंचायत असते. ठीक आहे, आता यामध्ये ग्रामपंचायत जी आहे हे काय आहे? या ग्रामपंचायतचा जो अध्यक्ष आहे, इव्हन ग्रामसभेचा अध्यक्ष सुद्धा कोण असतो? काय म्हणायचं त्याला? तर ह्याला म्हणायचं सरपंच. ओके, सरपंच हा काय आहे? याचा अध्यक्ष असतो. आणि या ह्याच्यामध्ये की ग्रामसभा जी आहे आपण 3 टायर स्ट्रक्चर स्वीकारलेलं आहे बळवंतराव मेहता. ओके, आणि यामध्ये या 3 टायर स्ट्रक्चर मध्ये सर्वात शेवटी जे आहे ते कोण आहे? ग्रामपंचायत आहे. वरती कोण आहे? पंचायत समिती आहे. इथं कोण आहे? झडपी आहे. तर अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेमध्ये जे ग्रास रूटला आहे ते आहे ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायतचं महत्व काय आहे ते या ठिकाणी स्थान आणि महत्व सांगायचं आहे. आता हे झालं स्थान सगळ्यात रूटला. याचं इम्पॉर्टन्स काय आहे? तर इम्पॉर्टन्स आहे की या ह्याच्यामध्ये ही ग्रास रूटला आहे, त्यामुळं या ठिकाणी की विकेंद्रीकरण व्यवस्थेमध्ये, डिसेंट्रलाइज सिस्टीम मध्ये यांना पण काय आहे? या ठिकाणी सगळे अधिकार आहे. या ग्रामपंचायतीचा सुद्धा काय आहे? अर्थसंकल्प असतो. ओके, त्याचबरोबर यांना महसुलाचे अधिकार असतात, त्याचबरोबर विविध प्रकारची कामं आहेत. आणि ग्रामपंचायत ही जी आहे ही या ठिकाणी ग्रास रूटला एक प्रकारे काय आहे की ज्या पद्धतीनं सेंटरला काय आहे? सेंटर असेल किंवा स्टेट असेल तर सेंटरला काय आहे? पार्लमेंट आहे. ओके,
तर सेंट्रलला पार्लमेंट आहे, स्टेटला काय आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे किंवा विधानसभा आहे किंवा विधिमंडळ आहे. ठीक आहे. तर ज्या पद्धतीने इथं व्यवस्था असते, ज्या पद्धतीने या ठिकाणी इथं कामकाज होत असतं, त्याच पद्धतीने इथं पण कामकाज होत असतं. ओके. याचे या ग्रामपंचायतीचे सदस्य कोण असतात, या ठिकाणी जे निवडून आलेले आहेत. बरोबर. सदस्य कोण असणार आहे, जे निवडून आलेले आहे. मग ते या ठिकाणी त्या गावासाठी काम करतात. ओके. किंवा काही गावाचे प्रश्न असतात ते मांडण्याचं काम ह्या ठिकाणी ह्या ग्रामपंचायतीमध्ये आहे. विविध प्रकारचे काय आहे, किंवा की त्यांना काही कर लावायचे असतील, तो कर लावण्याचा अधिकार सुद्धा काय आहे, ग्रामपंचायतीला आहे. किंवा ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये काय होत असेल की याच्यामध्ये की पुष्पा तयार झाले असतील. ओके. आता विशेषतः ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये पुष्पा, कशा पद्धतीचे पुष्पा असतात, आता जसं आमच्या गावाला काय आहे, गोदावरी आहे. बरोबर. आता गोदावरीच्या नदी काय आहे, आमचं गाव आहे. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये तर इथं पुष्पा कशा स्टाईलचे असतील बरं, नदीच्या काठी तयार होणारे पुष्पा. पुष्पा भाऊ देखा ना, झुकेगा नाही. तर कोणते पुष्प असतील, जे टीव्ही मध्ये बघितलेला पुष्प आहे. ओके. तो कोणता होता, लाकूड तोड्या. ओके. पण मग असा लाकूड तोड्या होता का, नाही. ओके. कोणतं, रेड सँड. ओके. या ठिकाणी लाल रक्तचंदन ज्याला आपण म्हणतो ना. ओके. तर आता यामध्ये मग जर असा नदीचा एरिया असेल तर मग इथं कोणते पुष्प असतात, हा, वाळू माफिया. ओके. वाळू माफिया पुष्पा. ओके. हे जे आहेत ते ह्याच्यामध्ये की असे जे पुष्प आहेत हे तयार होतात. मग असे पुष्प तयार होऊ नये याच्यासाठी काय आहे, ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये काय आहे की आपल्या गावातून जे वाळू आहे, बरोबर, तर या ठिकाणी ही लिगल पद्धतीने जाणं गरजेचं आहे. टेंडर काढलं जातं, मग ते सुद्धा त्यांना रोखता येतं. त्याचबरोबर काय आहे, किंवा जर गावाच्या एरियामध्ये काय, गावाच्या एरियामध्ये काय आहे की जर काय तयार झालेले असतील, गावाच्या एरियामध्ये अनेक देवदास तयार झाले असतील. देवदास बघितला ना, देवदास नाही बघितला, देवदास म्हणजे कोण, हो हो, शाहरुख, व्हेरी गुड. ओके. तर देवदास, आपण हा शब्द वापरतो ना, देवदास. देवदास म्हणजे काय, मेटाफर आहे. देवदास, देवाचा दास म्हणजे देवदास का, हा, ते म्हणतात ना या ठिकाणी की त्याचं काय झालेलं आहे, हा बरोबर आहे, तुला माहित आहे. हा, त्याचं काय झालेलं आहे, प्रेमभंग झालेला आहे. ओके. तो जो आहे तो या ठिकाणी कोण असतो, तर हा असतो देवदास. ओके. मग आता या ह्याच्यामध्ये किंवा की असं जर झालं असेल तर काय आहे, हा फक्त दारूच पेत बसतो. ओके. त्याला या ठिकाणी दुसरा कोणी सोबतीत दिसत नाही. ओके. तर जे आहे ते सोडून गेलेलं असतं आणि या ठिकाणी दारू काही त्याला सोडत नाही आणि त्याला सोडू वाटत नाही. ओके. तर मग तो देवदास म्हणतात त्याला. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये असे जे देवदास तयार झाले असतील, बरोबर, तर या ठिकाणी काय आहे, किंवा की सगळे देवदास आणि ते पण या ठिकाणी देसी प्लेयर असतील. ओके. तर मग हे काय आहे, किंवा की गावाच्या ह्याच्यासाठी धोकादायक आहे. सगळेजण जर तरुण पिढी किंवा जे कॉक्रोच आहेत, ओके, जे झेंजी आहेत, हे जर दारूच पित असतील तर काय आहे, तर त्याला रोखणं सुद्धा कोणाचं काम आहे, ग्रामपंचायतीचं काम आहे. मग त्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये जर महिलांनी 50% प्रस्ताव आणला की गावाच्या एसी मध्ये किंवा गावाच्या बाउंड्रीमध्ये काय आहे, कुठल्याही प्रकारचं दारूचं दुकान ठेवायचं नाही, तर तो प्रस्ताव इथं काय आहे, मान्य करावा लागतो. महिलांनी प्रस्ताव आणावा लागतो. ठीक आहे. आणि तो प्रस्ताव आणला की या ठिकाणी ह्या दारूवाल्याला काय आहे, किंवा की बाउंड्रीच्या पलीकडे ढकलून दिलं जातं. ठीक आहे. तर हे आहे इम्पॉर्टन्स. ओके. तर याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं की इम्पॉर्टन्स काय आहे. तर कुठला प्रश्न असणार आहे, स्वाभाविकच स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रश्न. त्यानंतर नेक्स्ट आहे 14 नंबरचा क्वेश्चन. आता यामध्ये 14 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला, की लोकपालाचे अधिकार. ओके. आपलं झालेलं आहे लोकपाल. लोकपालाचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि मर्यादा यावर चर्चा करा. त्याची तुलना स्वीडनच्या लोकपालाशी करा. ओके. त्या ठिकाणी ऑम्बेड्समन त्याला म्हणतात. स्वीडनचा जो आहे त्याला ऑम्बेड्समन म्हणतात आणि आपल्याला या ठिकाणी लोकपाल म्हणतात. ठीक आहे. स्वीडनमध्ये
ऑम्बड्समन जे आहे ही सिस्टीम आहे आणि स्वीडनकडूनच आपण ही व्यवस्था स्वीकारलेली आहे. ठीक आहे, लोकपाल. आता यामध्ये पहिली गोष्ट तर काय आहे, या ह्याच्यामध्ये लोकपाल म्हणजे काय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. लोकपालाच्या बाबतीत अण्णा हजारेंचं आंदोलन सुद्धा माहीत असायला पाहिजे. ओके, आणि लोकपाल जे आहे हे जसं केंद्रामध्ये लोकपाल असतो आणि राज्यामध्ये कोण असतो, लोकायुक्त असतो. ओके, तर केंद्रात लोकपाल, राज्यात लोकायुक्त. आता ह्यांचं काय काम असतं, ते ह्यांचं काम असतं की भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे विविध प्रकारचे गुन्हे आहेत त्यांचं तपास करणे. मग कोणाच्या विरुद्ध, तर प्राईम मिनिस्टर असेल, ओके, किंवा या ठिकाणी मंत्री असेल, किंवा एखादा या ठिकाणी ब्युरोक्रॅट्स असेल, यांच्या विरुद्ध काय आहे, इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार कोणाला आहे, लोकपालाला आहे. पंतप्रधानाच्या विरुद्ध सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार आहे, पण ओके देर इज सम लिमिटेशन. ओके, तिथं काय आहे, काही अपवाद आहेत, काही कंडिशन आहेत, त्या कंडिशनला धरून त्याला काय आहे की इथं इन्व्हेस्टिगेशन करता येतं. म्हणजे याचा अर्थ काय, ह्याच्या जबाबदाऱ्या आणि या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा या ठिकाणी लिमिटेशन पण आहेत, जबाबदाऱ्या पण आहेत, लिमिटेशन पण आहेत, मर्यादा आहेत. ते आता हे करत असताना आपल्याला कंपॅरिझन काय करायचं आहे, स्वीडनच्या लोकपालाशी करायचं आहे, ऑम्बड्समन सोबत करायचं आहे. ठीक आहे, तर मग आता हा जो चॅप्टर आहे हा कशाचा भाग असेल सांगा. शोधा शोधा, सिलेबस पण आणत नाही तू, सिलेबस प्रिंट नाही. मग आणलं पाहिजे ना, असा अर्धवट अभ्यास नको ना. सिलेबसचं टॉपिक सांगा. कुठला फर्स्ट दिसतोय त्यातला फर्स्ट? भारतीय संविधान योजनेची इतर देशाची तुलना. कंपॅरिझन आहे, कॉन्स्टिट्यूशन सोबत कंपॅरिझन, ते नाही. म्हणजे घरी बिंदास उगं पाहत न झालं तुम्ही, बघा लवकर. कोणतं फोर वरतून वाच. 14. अरे तर काय संबंध आहे, कंपॅरिझन तसं नसतं ते. ऑम्बड्समन सिस्टीम आहे ती, लोकपाल. शिकवलं पण आहे तुम्हाला हे. कशात येत आहे सांगा.
समजलं? त्यामुळे सिलेबस आहे ना तो ओळून पिला पाहिजे. तर कोणतं सापडलं तुला? युरेका युरेका सुरेका युरेका युरेका माहिती आहे का? युरेका म्हणजे काय? आय गॉट इट. कोण म्हटलं होतं? हां हां मोबाईल बघितलंस काय? मोबाईल सर्च नाही केलं ना? हां युरेका कोणी म्हटलं होतं? नाव लक्षात नाही. युरेका युरेका म्हणून पळत होता ना कोणतरी बाहेर. सुरेखा सुरेखा नाही, युरेका युरेका. कोण पळत होता रोडने? त्याची एक सिद्धांत आहे, थेरी आहे. कोणतं? जडत्वाचा सिद्धांत. बरोबर, जडत्वाचा सिद्धांत. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं त्याला? मास. नाही आठवलं अजून? रजनीकांत नाही ना? रजनीकांत आहे. कोण होता? आर्कमिडीज. ओके, आर्कमिडीज माहिती आहे ना? ओके, तर आर्कमिडीज ना कशाचा शोध लावला होता? तर याच्यामध्ये आर्कमिडीजने कशा शोध लावला होता? आर्कमिडीज काय करत होता? अंघोळ करत होता. ओके, तर चहा नाही, अंघोळ करत होता. त्यामध्ये अंघोळ करत असताना त्याला काय सापडलं? त्यावर खाली अंघोळ करत असेल तर काही सापडलं नसतं. अंघोळ कुठं करत असेल? विहिरीत करत असेल का? नाही. किंवा स्विमिंग पूलमध्ये करत असेल का? नाही. अंघोळ कशामध्ये करत होता? टप असते ना ते टप, ते त्याच्यामध्ये टप असते ना त्यामध्ये तो अंघोळ करत होता. ओके, आणि बसल्या बसल्या काय झालं की या ठिकाणी जसं आपण ठीक आहे लहानपणी टपात अंघोळ केलेली असेल, ठीक आहे, तर मग बसल्यानंतर काय होतं की आपण पाण्यामध्ये बसलो तर पाणी काय होतं? डान्स करायला लागतं. ओके, या ह्याच्यामध्ये की आपलं जेवढं वजन आहे तेवढं काय होतं की पाणी बाहेर पडतं. बरोबर, मग इथं कॅल्क्युलेशन त्याच्या लक्षात आलं. अरे म्हणजे बघा हे लोक उगाच ह्यांच्या दाड्या वाढत नव्हत्या. विशेषतः सायंटिस्टला दाड्या असायच्या. ओके, ते काही या ठिकाणी उगाच ट्रेंड बनवून ठेवायचे का? जसं या ठिकाणी सोशल मीडियावर ट्रेंड असतात काहीतरी. ओके, तसं या ठिकाणी दाढीवरचा ट्रेंड होता का तेव्हा? नाही. तर त्यांना या ठिकाणी ह्या बाहेरचं जे रूप आहे त्याचं काही घेणं नसायचं. ओके, की या ठिकाणी आपण कसं दिसतोय हे या ठिकाणी ह्याचं बिलकुल त्यांना घेणं देणं नसायचं. तर ह्याच्यामध्ये की त्या लोकांच्या डोक्यामध्ये हमेशा असायचं की ते काहीतरी शोध लावत असतील. बरोबर, हे त्याबद्दल विचार करत असतील आणि नेमकं या ठिकाणी त्यांना ते पाण्यामध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की अरे या ठिकाणी आपल्याला काय आहे की जे थेरम होतं, ओके, जो सिद्धांत होता तो आता माहीत झाला. ओके, मग त्याच आनंदामध्ये ते बाहेर तसंच पळायला लागले, युरेका युरेका युरेका. ओके, माणसं म्हणजे अरे काय या ठिकाणी ह्याला काय एडविडं झालं काय? आय गॉट इट, आय गॉट इट. नेमकं काय सापडलं? मग त्याने सांगितलं नंतर या ठिकाणी काय सापडलं मला की एखादी वस्तू जर पाण्यामध्ये टाकली तर त्या वस्तूचं जे मास आहे, मास म्हणजे वस्तुमान, त्या वस्तूचं वस्तुमान हे किती असणार आहे? जेवढं पाणी बाहेर पडतं. बरोबर, म्हणजे बघा आपण तर नेहमी उड्या मारत असतो, पाणी पण बाहेर पडत असतं, काही देणं नाही आपल्याला. ओके, तर ह्याच्यामध्ये मग त्यानं समजून सांगितलं की जेवढं एखादी वस्तू आहे ती जर आपण पाण्यात टाकली तर बाहेर जेवढं पडतं त्या वस्तूचं काय आहे तेवढं वजन असतं. मग याचा फायदा काय झाला? फायदा काय झाला असेल? एवढ्या वर्षानंतर अजूनही आपल्याला फायदा होतो. ओके, काय फायदा झाला असेल?
जहाज, जीप जे आहे ना या ठिकाणी कशा पद्धतीने डिझाईन करायची आहे याच्यासाठी सुद्धा वापर केला. त्याचबरोबर या ठिकाणी की आपण पाहतो बघा की राजाचे जे मुकुट आहेत बरोबर, तर या ठिकाणी राजाचे जे मुकुट होते ना ते प्युअर सोन्याचे होते. ह्या आर्किमिडीजमुळेच सोन्याचे मुकुट आले. ओके, कारण त्याची प्युरिटी जी आहे ती शोधण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ह्या सिद्धांताचा वापर केला जातो. त्यामुळं ते जे तेव्हाचे जे आहेत बरोबर राजा राणीचे जे मुकुट आहेत ना ते या ठिकाणी अजूनही तसेच प्युअर आहे. आज केलं तर या ठिकाणी अर्धचं नकली निघेल. ओके, पण या ठिकाणी प्युरिटीसाठी सुद्धा काय आहे त्याचा वापर केला. चला आपल्या पॉईंट करू. तर या ह्याच्यामध्ये काय आहे की स्टॅच्युटरी बॉडी आहे. ही स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय आहे, या ठिकाणी एक वैधानिक संस्था आहे. स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय, वैधानिक संस्था आहे. या ठिकाणी ऍक्ट ऑफ पार्लमेंट म्हणजे पार्लमेंटनं कायदा तयार केला आणि त्या कायद्यानुसार ही बॉडी संस्था तयार करण्यात आली. मग आपल्याला या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल बॉडी असतात, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतात, स्टॅच्युटरी बॉडी असतात. तर हे काय आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे, वैधानिक संस्था आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न, मागील 3 वर्षातील मालदीव, ओके, मागील 3 वर्षातील मालदीव मधील राजकीय घडामोडीवर भाष्य करा आणि त्या भारतासाठी हानिकारक ठरू शकतात का काय त्यासाठी उपाययोजना सुचवा. ओके, कॉमेंट ऑन द पॉलिटिकल डेव्हलपमेंट इन मालदीव्स इन द लेटेस्ट 3 years. शुड दे बी हार्मफुल टू इंडिया, सजेस्ट द मेजर फॉर इट. ओके, मधल्या काळामध्ये मालदीव आणि आपले जे संबंध आहेत ते बिघडले होते बरोबर मालदीवच्या ह्याच्यामध्ये. तर मग या ह्याच्यामध्ये की आपले लोक विशेषतः मालदीव्स किंवा या ठिकाणी हे थायलंड, सिंगापूर या ठिकाणी जातात बघा बरोबर. तर कशासाठी जातात, पर्यटनासाठी जातात बरोबर. मग या ह्याच्यामध्ये आपले ह्यांच्यासोबतचे संबंध बिघडले होते. नंतर आपले पंतप्रधान कुठे गेले, लक्षद्वीपला. ओके, तिथे जाऊन मस्त फोटोशूट केलं आणि नंतर लोकांच्या लक्षात आलं की या मालदीवपेक्षाही सुंदर काय आहे आपलं लक्षद्वीप आहे. ठीक आहे, मग लोक तिकडे जाणं बंद केलं आणि इकडे जायला लागले काही दिवस. ओके, आता परत तिकडे चालले. ठीक आहे, तर मग मुद्दा काय आहे या ह्याच्यामध्ये की ठीक आहे की मग अशा पद्धतीने झालं होतं. मग आता हे कुठलाच याचा संदर्भ असणार आहे, संदर्भ काय असेल, हा या ठिकाणी इंटरनॅशनल रिलेशन, ओके, भारत आणि इतर देशासोबतचे संबंध. असा प्रश्न वाचला की पटकन डोक्यात असं चक्र फिरलं पाहिजे की अरे हा टॉपिक कुठला आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. 16 तर नंतर भारताच्या राष्ट्रीय हिताच्या संदर्भात सार्क आणि बिमस्टेक ची तुलना करा आणि भारतासाठी या प्रादेशिक संघटनेचे महत्व काय करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सार्क म्हणजे काय आहे हे माहीत असायला पाहिजे, बिमस्टेक म्हणजे काय आहे हे माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्यासाठी काय आहे की तुलना करायची आणि भारतासाठी हे प्रादेशिक संघटनेचं महत्व, इम्पॉर्टन्स काय आहे. हा टॉपिक कुठला असेल, बघा. अजून शेवटी बघा, शेवटी काय, शेवटी काय बरोबर, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था. ओके, किंवा या ठिकाणी संघटना WTO, वर्ल्ड बँक हे पण आल्या आणि ह्या पण आल्या. ओके, त्या ठिकाणी किंवा हे जे आहे हे पण एक संघटनाच आहे बरोबर. पण या जे आहेत याचं रिलेशन काय आहे की एक प्रकारचं की भारत आणि इतर राष्ट्राचे जे संबंध आहेत, कारण ह्या सार्क आणि बिमस्टेक हे जे आहेत याच्यामध्ये कोण आहेत, भारताचे शेजारी राष्ट्रच आहेत बरोबर. या ठिकाणी या ह्याच्यामध्ये बिमस्टेक किंवा सार्क मध्ये भारताचे शेजारी राष्ट्रच आहेत. ओके, त्यामुळं आपल्याला इथं रिलेशन लावता येतं. ठीक आहे, त्यानंतर 17 नंबर की बचत गटांच्या, ओके, बचत गटांच्या वाढ आणि विकासात सरकारी योजनांची भूमिका स्पष्ट करा. ओके, द एक्सप्लेन द रोल ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप. ओके, आता हे जे आहे सेल्फ हेल्प ग्रुप असतं बघा, बचत गट ऐकलं असं ना, बचत गट. बचत गट म्हणजे काय, बचत गट कसं असतं, गावामध्ये असतात ना बचत गट.
महिलांचे बचत गट असतात. ओके, कसे नावातच आहे बचत गट, ऐकले असतील ना, महिलांचे बचत गट, गावामध्ये बचत गट असतात. बचत गट म्हणजे काय आहे या ह्याच्यामध्ये की सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे, तर काही महिला, ओके, 100 असतील, 200 असतील, 10 असतील, 5 असतील, ओके, काही महिला काय आहे किंवा पुरुष एकत्र येऊन काय आहे या ठिकाणी एक ग्रुप तयार करतात. ओके, ग्रुप, तर हा शब्द झाला पहिला ग्रुप. ग्रुप म्हणजे काय आहे, काही लोकांचा समूह. ओके, आता दुसरा आहे सेल्फ हेल्प. ओके, सेल्फ हेल्प म्हणजे काय आहे, कोणाला मदत करायची आहे, सेल्फ हेल्प म्हणजे कोणाला, स्वतःला मदत करायची आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे जे 100 सदस्य असतील तर हे 100 सदस्य काय करतात या ठिकाणी, किंवा महिन्याला किंवा दररोज 10,000 रुपये गोळा करतात, बरोबर. दररोज 10,000 रुपये, एक्झाम्पल मध्ये 10,000 रुपये गोळा करतात आणि महिनाभरामध्ये किंवा की सगळ्यांचे 10,000 रुपये येतात. ओके, त्या याच्यामध्ये बँकमध्ये किंवा बचत गटामध्ये, आणि शेवटी काय केला जातो, एक ड्रॉ काढला जातो. ओके, एक ड्रॉ काढला जातो आणि त्या ड्रॉच्या माध्यमातून या 100 पैकी एका व्यक्तीला काय लागतो, तो ड्रॉ लागतो. मग हे सगळे पैसे त्या व्यक्तीला काय म्हणून दिले जातात, लोन म्हणून दिले जातात. ओके, असं फ्री नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, ह्या सगळ्यांचे पैसे तयार झाले. ओके, आणि ह्या व्यक्तीला काय आहे, लोन म्हणून दिलं जातं. कारण काय होतं या ठिकाणी, त्यामधून काय आहे किंवा की तिला काय आहे, एक प्रकारे मदत होते आणि काही नाममात्र शुल्क जे आहे त्याच्यावर आकारलं जातं आणि ते जे पैसे आहेत हे टप्प्याटप्प्याने रिटर्न करायचे असतात, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, समजा एखाद्या व्यक्तीकडे 10 रुपये आहेत आणि त्याला 1000 रुपयाची गरज आहे, बरोबर. आता तो कसं करू शकतो, तर या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने काय आहे किंवा की त्याला पैसे मिळू शकतात. मग हे आहे सेल्फ हेल्प ग्रुप. आता सेल्फ हेल्प ग्रुपसाठी काय आहे, सरकार जे आहे ना, तर सरकारचे विविध प्रकारच्या योजना आहेत. जसं तुमचा एखादा सेल्फ हेल्प ग्रुप असेल तर सरकार काय करतं की तुम्हाला, सरकारची एक योजना आहे. कोणती योजना आहे, ज्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो बघा. ओके, मराठीत काय म्हणायचं, आर्थिक समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, आर्थिक समावेशन. आर्थिक समावेशनचं एक्झाम्पल कालच बघितलं. हो, एक्झाम्पल कोणता, हा, ती एम्प्लॉयमेंट मिळते. ओके, ते एम्प्लॉयमेंटसाठी झालं. ओके, आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी, ओके, बचत गटासाठी पैसे पुरवले जातात कशाच्या माध्यमातून, काल बघितलं नाही, एक योजना होती ती, तिला किती वर्षे झाले, 11 वर्षे झाले, आठवलं काल, सकाळी नाश्ता केला होता, पोहे खाल्ले होते. हा, प्रधानमंत्री जनधन योजना, हे कधीची होती, 28 ऑगस्ट 2014, बरोबर. तर या ठिकाणी किती झाले, मग 11 वर्षे झाले. मग या ह्याच्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना आहे. या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून काय आहे की तुम्हाला मुद्रा लोन दिलं जातं. ओके, मुद्रा लोन म्हणजे याचा अर्थ काय आहे, मुद्रा लोन जे आहे किंवा की विदाऊट एनी मॉर्गेज, ओके, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तारण न ठेवता कर्ज दिलं जातं. किंवा महिलांसाठी काय आहे की ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या योजना असतात की ज्या योजनेच्या माध्यमातून काय आहे, यांना जे लोन दिलं जातं बँकेमध्ये त्याचा रेट जो आहे तो कमी असतो, महिलांसाठी देतात म्हणून. ओके, तर अशा विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत त्याचा या ठिकाणी फायदा जो आहे ह्या सेल्फ हेल्प ग्रुपला होतो. त्याचबरोबर काय आहे, या ठिकाणी सरकारच्या काही योजना अशा असतात ज्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज असतात बघा. जसं एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलं असेल, विविध प्रकारच्या जत्रा असतात बघा. जत्रा म्हणजे आपल्या गावाकडची जत्रा नाही. ओके, जत्रा म्हणजे काय, ते या ठिकाणी किंवा पुण्याला भरत असते बघा भीमथडी जत्रा. ओके, किंवा या ठिकाणी विविध प्रकारे की सरकार काय करतं की जे बचत गट आहेत त्या बचत गटांचा एक मेळावा भरतं. ऐकलं असतं ना कधी, आपल्या इथं पण भरत असतो बचत गटाचा मेळावा. बचत गटाचा मेळावा म्हणजे काय, त्यांची जी उत्पादनं आहेत, बरोबर, काही या ठिकाणी गुळ तयार करत असतील, काही या ठिकाणी विविध प्रकारचे प्रोडक्ट तयार करत असतील, मग आता त्यांना विकायचं तर मग ग्राहक पण पाहिजे ना. तर मग ते जे काम आहे म्हणजे प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करण्याचं काम सुद्धा सरकार करतं. मग सगळ्यांना एकत्र आणतं आणि या ठिकाणी काय आहे की सगळ्यांना स्टेज देतं आणि सगळ्यांचे प्रोडक्ट जे आहेत ना ते लोकांसोबत प्रेझेंट केले जातात. ओके, आणि त्या माध्यमातून काय आहे, या सेल्फ हेल्प ग्रुपला काय होते, मदत होते. ओके, अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत ज्याच्यामुळं या ठिकाणी ही जी संख्या आहे ही वाढते आणि ती वाढणं सुद्धा गरजेची आहे. ओके.
सांगा सिलेबस. इथं दिले की स्वयं सहायता गट, ओके, सेल्फ हेल्प ग्रुप, सापडलं ना. सेल्फ हेल्प ग्रुप, ठीक आहे. Sorry. 18 नंबर. समाजातील दुर्बल घटकांसाठी, समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा. ओके, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द वेलफेअर स्कीम ऑफ द सेंटर अँड स्टेट गव्हर्नमेंट फॉर द वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी. दुर्बल घटक, आता दुर्बल घटक म्हणजे कोण बरं? वीकर सेक्शन कोणाला म्हणतात? वीकर सेक्शन जो आहे हा कसा असतो वीकर या ठिकाणी? कसा वीकर? वीकर म्हणजे कसा? सोशली असेल, एज्युकेशनली असेल, बरोबर, इकॉनॉमिकल वीकर असेल, हे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या वीकर जो आहे, बरोबर, तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? वीकर. म्हणजे जसं या ह्याच्यामध्ये की जर आपण आर्थिकदृष्ट्या वीकर जर म्हटलं किंवा की ज्यांचं उत्पन्न काय आहे? कमी आहे, बरोबर, त्याच्यामध्ये की ते आपण सोशल जर आपण म्हटलं, ओके, सामाजिक जी दुर्बलता आहे त्यामध्ये काय असणार आहे की याच्यामध्ये महिलांना जो समाजामध्ये दिलेला जो स्थान आहे ते पण काय आहे? दुर्बल घटकच आहे, बरोबर. त्याचबरोबर आदिवासी असतील, ओके, ते पण दुर्बल घटक आहेत, ओके. तर यांना काय आहे, किंवा दुसरे या ह्याच्यामध्ये किंवा की दिव्यांग असतील, दिव्यांग सुद्धा काय आहेत? दुर्बल घटक आहेत, ओके, हँडिकॅप ज्याला आपण म्हणतो. तर यांना या ठिकाणी विविध प्रकारच्या सरकारच्या योजना ज्या आहेत त्या आपल्याला माहित असायला पाहिजे, किंवा की केंद्र सरकारची योजना असेल, राज्य सरकारच्या कोणत्या योजना आहेत, जसं की दिव्यांग असेल, दिव्यांगासाठी काय आहे? दिव्यांग मंत्रालय आहे, बरोबर, त्यांच्यासाठी काय आहे? रिझर्वेशन आहे. त्याचबरोबर त्यांना काय आहे, किंवा सरकार विविध प्रकारच्या सोयीसुविधा देतं, बरोबर. एखाद्या व्यक्तीला पाय नसतील तर सरकार काय देतं? हां, व्हीलचेअर देतं, बरोबर. त्याचबरोबर काय आहे, की ह्याच्यामध्ये की त्यांना बाईक देतं, बरोबर. ते कशा प्रकारची बाईक असते? शोले पिक्चर बघितला असेल. हे दोस्ती, शोले बघितलं ना? हां, बाईक कशी असते मग? तो भिडे भिडे ओके, भिडे भाई साहब की तरह, ओके. मग आता त्याला काय असतं, की त्या बाईकसाठी जे पेट्रोल दिलं जातं ते पण स्वस्तामध्ये पेट्रोल असतं, ठीक आहे. तर त्याचं जर कार्ड दाखविलं तर त्याला पेट्रोल सुद्धा काय आहे? स्वस्तात मिळत असतं, ठीक आहे. तर ह्या काही योजना आहेत ज्या कल्याणकारी योजना आहेत, ठीक आहे. कुठे आहे? बरोबर. समाजातील दुबळ्या म्हणजे दुर्बल, समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राचा व राज्याच्या कल्याणकारी योजना, ओके, आणि या योजनांची कामगिरी, बस इथपर्यंतच आहे, ओके. मग आपल्याला हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यानंतर नेक्स्ट, मानवी संसाधनाच्या, ओके, नेक्स्ट काय आहे की मानवी संसाधनाच्या विकासात, मानवी संसाधनाच्या विकासात आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा. द एक्सप्लेन द रोल ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन इन द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स, ओके. तर आता पहिली गोष्ट तर मानवी संसाधन, हे मानवी संसाधनाच्या विकासात, ओके, कोणाच्या? मानवी संसाधनाच्या विकासात आरोग्य आणि शिक्षण याचं महत्व, भूमिका स्पष्ट करा. आपण पाहिलेलं आहे मानवी संसाधन, ह्युमन रिसोर्स. ह्युमन रिसोर्स म्हणजे काय? मानवी संसाधन म्हणजे काय? हं? हं? मानवी संसाधन, ह्युमन रिसोर्स. एनसीईआरटी मध्ये चॅप्टर आहे बघा, ह्युमन रिसोर्स, 9वीच्या एनसीईआरटी मध्ये.
शिकलेले आपण ह्युमन रिसोर्स, मानवी संपत्तीचं, मानवी संसाधनाचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करता येतं? ह्युमन कॅपिटल, मानवी भांडवलात. कधी करता येतं? पहिली गोष्ट तर आधी ह्युमन कॅपिटल, हा व्हेरी गुड. ओके, काय करता येतं? कधी करता येतं? व्हेन वी गिव्ह देम स्किल, अजून स्किल, अजून स्किल, हेल्थ, एज्युकेशन. स्किल, हेल्थ, एज्युकेशन हे जर दिलं तर काय आहे? या ठिकाणी एक चांगलं कॅपिटल तयार होतं. बरोबर. आता तुम्ही सध्या कोणत्या फेजमध्ये आहात? तुम्ही कॅपिटल आहात का ह्युमन रिसोर्स आहात? हां, बरोबर, ह्युमन रिसोर्स आहात. तुम्ही चांगला अभ्यास केला, ओके, तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलं, खूप चांगली रायटिंग काढली, किंवा या ठिकाणी आपली जे रायटिंग स्किल आहे ते डेव्हलप केलं, तर या ह्याच्यामध्ये काय आहे? किंवा हे करत असताना आपलं स्वतःचं आरोग्य सुद्धा महत्त्वाचं आहे. नाही तर या ठिकाणी अभ्यास करताय पण 2 दिवस क्लासला येताय, 3 दिवस घरी बसताय. ओके, तर मग काय आहे? आरोग्य सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर मग स्किल आहे, एज्युकेशन आहे, आणि या ह्याच्यामध्ये काय आहे? स्किल, एज्युकेशन, या ह्याच्यामध्ये हेल्थ, हे 3 महत्त्वाचे फॅक्टर्स आहे. आता हे जर पाहिलं तर हे जर मिळाले तर काय होणार आहे? किंवा की तुम्ही हे सगळं केल्यानंतर, ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास केला, सगळ्या गोष्टी जर केल्या, तर काय आहे की या ठिकाणी आपण काय होणार आहोत? IAS असेल किंवा DC असेल, तहसीलदार आहोत. बरोबर. तर हे जे आहे हे म्हणजेच काय आहे? ह्युमन कॅपिटल आहे. ओके, तर ह्युमन कॅपिटल किंवा मानवी भांडवल ज्याला आपण म्हणतो. ओके, भांडवल हा शब्द पण आपण डिस्कस केला होता. भांडवल, संसाधन हा शब्द सुद्धा डिस्कस केलेला आहे. ओके, रिसोर्सेस, हे दोन्ही शब्द एकच का बरं? संसाधन आणि भांडवल एकच का? दोन्ही एकच आहेत ते शब्द. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल, त्याचं, बरोबर, ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला पैसे तयार करता येतात. आपण एखाद्याला म्हणतो ना, किंवा आपल्याला एखादा म्हणतो हा की नाश्ता खाऊ घाल, चहा पिऊ घाल, नाही तर मग ओके ते मी सांगून देईन, कॉपी केलेलं, हे केलेलं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय? ते भांडवल करताय आपल्या एखाद्या गोष्टीचं. ओके, किंवा एखाद्याने रिक्षा घेतला, ओके, आणि रिक्षा घेतला आणि त्या रिक्षापासून, रिक्षा काय आहे? एक प्रकारचं कॅपिटल आहे, कारण त्याच्याहून काय मिळणार आहे? त्याला पैसा तयार करता येणार आहे. बरोबर. तर हे जे आहे, किंवा आता हे बोर्ड आहे, बरोबर, तर हा बोर्ड सुद्धा काय आहे? या ठिकाणी कॅपिटल आहे एक प्रकारचं. बरोबर. आता यामध्ये दुसरा मुद्दा काय आहे? मग संसाधन. संसाधन म्हणजे काय? रिसोर्सेस म्हणजे काय? रिसोर्सेस त्याचं म्हणजे मानवी, ह्युमन रिसोर्सेस सोडून दुसरे कोणते रिसोर्सेस आहेत? हां हां, व्हेरी गुड. ओके, नॅचरल रिसोर्सेस. हो, त्याच्यामध्ये की नॅचरल रिसोर्सेस आहे. जसं की या ठिकाणी पुष्पा आहे. पुष्पानं काय केलं होतं? कोणतं रिसोर्स चोरलं होतं? नॅचरल रिसोर्स चोरलं होतं, बरोबर. आणि त्यानं ते चोरून काय तयार केलं? भांडवल. इलिगल असू द्या, पण भांडवल तयार केलं का नाही? ओके, तर मग या ह्याच्यामध्ये ते झालं नॅचरल रिसोर्सेस. बरोबर. त्याचं रूपांतर त्यानं काय केलं? कॅपिटलमध्ये केलं. हो, तर म्हणजे तो जो माल आहे तो विकून. ठीक आहे, तर आपल्याला काय करता येतं? ह्युमन रिसोर्सचं कन्व्हर्जन आपल्याला कॅपिटलमध्ये करता येतं, आणि त्यामध्ये ह्युमन कॅपिटल, ह्युमन रिसोर्सचं जर कन्व्हर्जन ह्युमन कॅपिटलमध्ये करायचं असेल तर काय आहेत? 3 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. ओके, स्किल चांगलं असणं गरजेचं आहे, एज्युकेशन महत्त्वाचं आहे, आणि हेल्थ महत्त्वाची आहे. ओके, हे जर दिलं तर डेफिनेटली काय आहे? ह्युमन कॅपिटलमध्ये रूपांतर होणार. त्यामुळं मानवी संसाधनाच्या विकासात आपल्याला मानवी संसाधनांचा विकास करायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी कॅपिटलमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग त्यासाठी आरोग्य शिक्षणाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची आहे. त्यामुळं या ह्याच्यामध्ये जर आज आपण पाहिलं की नीटच्या बाबतीत पाहतोय की या ह्याच्यामध्ये नीट परीक्षा देणारे जवळपास 26 लाख विद्यार्थी होते. बरोबर. मग ह्या 26 लाख विद्यार्थ्याचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे. असे बरेच विद्यार्थी असतील, किंवा तुम्ही सुद्धा विशेषतः 12वीला असताना, 10वीला असताना, समजा आज परीक्षा संपली, तुम्ही काय करतात बरं? मी एक बाईट ऐकली होती आणि ती पण बरोबर आहे. आम्ही अभ्यास करताना पण असंच करायचं. ओके, परीक्षा संपली, हां, तुम्ही काय करता? परीक्षा संपल्या संपल्या, 10वी-12वीची परीक्षा संपली आपली, नंतर काय करता? समजा आज परीक्षा संपली, काय करता? हां हां, पार्टी करता. बरं, अजून?
अजून अभ्यास तर करतच नाही. ओके, अभ्यास तर मुद्दाच नाही. ओके, नंतर काय करतो आपण? आता तुम्ही तसं केलं नसेल, पण आम्ही काय करायचं माहिती आहे का, की ह्याच्यामध्ये परीक्षा संपली की त्याच्या दुसऱ्या दिवशी जेवढी काही रद्दी आहे, आता सो कॉल रद्दीच झाली ना, कालपर्यंत व्हॅल्युएबल असेट होती. ओके, टुडे नाव रद्दी. ओके, मग त्याला काय आहे, या ठिकाणी लागलीच काय करायचं, ते रद्दीच्या दुकानावर विकून टाकायचं आणि मस्त या ठिकाणी त्याचे पैसे घ्यायचे, त्याच्यावर पार्टी करायची. ठीक आहे. तर मग ह्याचा अर्थ काय आहे, कारण आता आपल्याला माहित झालं ना की या ठिकाणी इट्स रद्दी. ओके, कारण आता परीक्षा डबल होणार आहे हे डोक्यातच नाही ना. ओके, मग असे या ठिकाणी अनेक विद्यार्थी असतात. बरोबर, 12वीला काय आहे, मोठमोठाले गट्टे तयार होतात. मग आता या ह्याच्यामध्ये विशेषतः लातूरला राहणारे, नांदेडला राहणारे पोरं, मग ते सगळ्याच गट्टा घरी बांधून येतात का? ओके, ज्यांना माहिती आहे की अरे आपल्याला आता 720 मार्क आलेले आहेत, बरोबर, किंवा 700 मार्क आलेले, ते पोरग या ठिकाणी येतानाच काय करते, ते सगळ्या नोट्स रद्दीमध्ये टाकून देते. ओके, आता सरकारनं नंतर सांगितलं की आता या ठिकाणी परीक्षा डबल होणार आहे, आता परत रद्दीवाल्याकडे जायचं काय? ओके, ही एक बाईट त्या लातूरवाल्या मुलीची ऐकली होती की या ठिकाणी मी माझी सगळी पुस्तकं रद्दीत टाकली, कारण आम्हाला गावाकडे जायचं असतं. ओके, मग आता हे पुस्तक गावाकडे घेण्यापेक्षा इथंच देऊन टाकले. आता तिनं कुठं सापडायचे? ओके, मग याचा अर्थ काय आहे की एज्युकेशन सिस्टीम जी आहे ही सगळ्यात स्ट्रॉंग असली पाहिजे. एक एक्झाम्पल दिलं जातं बघा, तुम्ही पण ते ऐकलं असेल सोशल मीडियावर. मला वाटतं जपानचं आहे काही गो. ओके, जपान का चायनामध्ये हे वन टाइमला एका वेळेस या ठिकाणी 1 कोटी मुलांची परीक्षा घेतली होती. 1 कोटी, ओके, 1 करोड मुलांची परीक्षा ॲट ए टाइम घेतली जाते. आणि त्या दिवशी काय केलं जातं, सगळं सायबर जे आहे ना या ठिकाणी सगळं इंटरनेट सगळं बंद केलं जातं. ओके, ऑफलाईन परीक्षा असते आणि त्यावेळेस या ठिकाणी सगळी व्यवस्था जी आहे, सिस्टीम जी आहे ती सगळी बंद केली जाते. सगळ्यांना सुट्ट्या दिल्या जातात. कोणतंही ऑफिस या ठिकाणी ओपन राहत नाही त्या दिवशी, ज्या दिवशी परीक्षा आहे. सगळ्यांना सुट्ट्या दिल्या, सगळ्यांना घरी बसायला सांगितलं जातं. सगळं या ठिकाणी सिस्टीम जी आहे ती ब्रेकडाऊन केली जाते. ओके, ही जी परीक्षा आहे त्या ठिकाणी ती 1 कोटी मुलांची घेतली जाते. बरोबर, तर मग ही जी व्यवस्था आहे ती आपल्या देशात पण असली तर चांगलीच गोष्ट आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये कारण इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून काय आहे, पेपर हा जो आहे एकातून सर्क्युलेट होत असतो. ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या रिलेटेड आहेत. तर कुठे आहे मग सिलेबस, टॉपिक सांगा. कुठे आहे? लास्ट. कुठे? हा, आरोग्य शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र सेवाशी निगडीत घटकांचा विकास व्यवस्थापन संबंधातले प्रश्न. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की डायरेक्ट आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अँड लास्ट 1947 पर्यंत, ओके, सन 1947 पर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करीत असताना ई गव्हर्नन्स हे प्रशासनाचे भविष्य घडविण्यात एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे. स्पष्ट करा. ॲज इंडिया मुव्हिंग टुवर्ड्स अ गोल ऑफ विकसित भारत 2047, the e-governance emerges as a key pillar, okay, key pillar in shaping the future of governance. Elaborate. यामध्ये आपल्याला भारत विकसित कधी करायचा आहे, 2047 पर्यंत आपल्याला भारत विकसित करायचा आहे. ओके, विकसित. सध्या भारत कुठं आहे? विकसनशील आहे. बरोबर, विकसनशील म्हणजे काय, टुवर्ड्स दी डेव्हलप्ड. ओके, या ठिकाणी आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत. ओके, आणि जी डेव्हलप होणार आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये आपल्याला विकसित भारत किंवा विकसित भारत हे जे स्वप्न आहे आपलं ते 47ला आपल्याला पूर्ण करायचं आहे. मग त्या दिशेने वाटचाल करत असताना ई गव्हर्नन्स जे आहे हे महत्वाचं आहे. ई गव्हर्नन्स, ई म्हणजे फॉर इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्सचं एक्झाम्पल काय देऊ शकतो आपल्याला, की जर तुम्हाला एखादी 7/12 पाहिजे असेल किंवा एखादं तुम्हाला काय आहे की एखादं डॉक्युमेंट पाहिजे असेल, तर हे काय आहे आपल्याला कुठून मिळतं आता? ई डॉक्युमेंटच्या सेतू माहिती आहे ना,
हां, ई सेतूच्या माध्यमातून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर सगळे डॉक्युमेंट मिळतात, बरोबर. तुमच्या या ठिकाणी वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला ते उपलब्ध. मग हे कसं आहे, ई गव्हर्नन्स आहे. आता ई गव्हर्नन्समुळे काय झालेलं आहे, प्रशासनाचे भविष्य घडविण्यात एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास आलेला आहे. म्हणजे ई गव्हर्नन्समुळे काय झालेलं आहे की एक प्रकारची ट्रान्सपरन्सी आलेली आहे, बरोबर. त्याचबरोबर मधले डॉक्युमेंट देत असताना पूर्वी काय असायचं की मधले जे लोक आहेत, तहसीलदार, समजा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, तर तुम्हाला काय करावं लागत आधी की बाहेर जे बसले लोक आहेत त्यांना पैसे द्यावे लागत होते. आता तसं करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही ई सेतूमध्ये जायचं आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट पाहिजे असेल ते त्या ठिकाणी ती जी फी आहे, सरकारची फी, ती भरून तुम्हाला काय आहे या ठिकाणी ती मिळतं. त्यालाच म्हणायचं ई गव्हर्नन्स. ओके, तर हे जे आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे की भारत जो आहे तो विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे हे ई गव्हर्नन्सचा हेतूच असतो या ठिकाणी की एक प्रकारे गव्हर्नमेंट लिमिटेड एक सरकारचं एक वाक्य आहे बघा, लिमिटेड गव्हर्नमेंट. म्हणजे सरकारला काय करायचं आहे, गव्हर्नमेंट जे आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे सरकारच्या ज्या सुविधा आहे त्या तुमच्या घरापर्यंत आल्या पाहिजे. म्हणजे जसं त्या ठिकाणी आधार लिंक आहे, बरोबर. त्याचबरोबर सरकारला जर पैसे पाठवायचे असतील, जसं तुम्हाला या ठिकाणी की 1,500 रुपये महिना, ओके, तर महिलांना 1,500 रुपये महिना आहे. तुम्हाला मिळतो का? नाही. कोणाला मिळतो मग? त्यांचं वय, ज्यांचं वय 21 आहे त्यांना काय 1,500 रुपये महिना आहे. मग 1,500 रुपये महिना या ठिकाणी मोदीजी सगळ्यांच्या घरी येतात का? ओके, की या ठिकाणी हे घ्या 1,500 रुपये प्लस एक मेलोडी चॉकलेट असं सांगतात का? नाही. तर या ठिकाणी किंवा हे 1,500 रुपये काय आहे, कुठे जाणार, तुमच्या अकाउंटवर येणार आहे. ओके, तर हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं ई गव्हर्नन्सच आहे. ओके, तर तुम्हाला ट्रान्सपरन्सी आहे, डायरेक्ट या ठिकाणी पैसा जो आहे या ठिकाणी की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर. ओके, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जो आहे त्याला डीबीटी म्हणतात. ओके, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जो आहे तो पैसा केला जातो. पूर्वी असं म्हटलं जात होतं की राजीव गांधींनी सुद्धा म्हटलं होतं, कारण तेव्हा ती व्यवस्था नव्हती. त्यांनी म्हटलं होतं की जर 100 रुपये केंद्र सरकार जात असेल तर त्यापैकी फक्त 1 रुपये जो आहे, म्हणजे 100 रुपये किंवा 100 रुपये जर दिले असतील ते फक्त 1 रुपया जो आहे ना तो शेवटी या ठिकाणी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. ठीक आहे, असं ते म्हटलं, कारण तेव्हा तशी व्यवस्था नव्हती. पण आज सरकारनं 100 रुपये पाठवले तर डायरेक्ट काय आहे, 100 रुपये अकाउंटवर येतात. ओके, तर अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती आपल्याला ही ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून दिसते. कुठे? हां, प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई प्रशासन, उपाययोजना, प्रतिमाने, एस मर्यादा, हे जे आहे ओके त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे झालं पेपर 2. ठीक आहे, आता राहिलेला पेपर 1 आणि पेपर 4 उद्या आपण कंप्लीट करू. ओके, आणि मंडेचं जे लेक्चर आहे त्याची नोट पण तुम्हाला या ठिकाणी आज संध्याकाळी मिळून जाईल. आज संध्याकाळी किंवा मॅक्सिमम उद्याच्याला मिळेल मराठी आणि इंग्लिशमध्ये. ओके, पण बाकीचं तरी करा आता. आणि आता पुढचा टप्पा काय आहे याचा, की हे तर झालं. आता तुम्ही जे आपण जे शिकवलेलं आहे त्याची पण एकदा टेस्ट घेणं गरजेचं आहे. ओके, कारण काय व्हायलंय की तुम्हाला या ठिकाणी नुसतं शिकून नाही तर तुम्ही लिहिणं पण गरजेचं आहे. ओके, त्यामुळं त्या टेस्ट सुद्धा लवकरच काय आहे ते ऑर्गनाईज करू आपण, कारण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि एवढं शिकवलेलं आहे तर ॲटलिस्ट की समजा 10 प्रश्न असतील तर 5 तरी लिहिता आले पाहिजे, तर मग त्या याच्यातून काहीतरी आउटकम झालेलं आहे.